श्री मेहंदीपूर बालाजी मित्र परिवार आणि रामभक्त सकल हिंदू समाजाच्या संयुक्त विद्यमानं श्री रामनवमी निमित्त ठाण्यातील कॅडबरी नाका ते वागळे स्टेट दरम्यान ब्रास बँड नाशिक ढोलच्या गजरात प्रभू श्रीराम मूर्तींची भव्य पालखी यात्रा काढण्यात आली। भर उन्हात निघालेल्या या यात्रेला रामभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। यावेळी ठाण्याचे माजी खासदार डॉक्टर संजू नाईक, रुद्र प्रतिष्ठानचे ॲडव्होकेट धनंजय सिंग सिसोदिया, उद्योजक अमरसिंग ठाकूर, सराफ सुरेश जैन, भाजपचे संदीप लेले, कैलास म्हात्रे, विलास साठे, प्रशांत गावंड आदींसह अनेक मान्यवरही उपस्थित होते। या पालखी यात्रेत वीर हनुमानाच्या वेशभूषेतील पात्रानं उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं होतं। आज या ठिकाणी अमरसिंगजी, करण जैन या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून आज रामनवमीच्या निमित्तानं रामाची या ठिकाणी पालखी घेऊन, प्रभू रामांची पालखी घेऊन या ठिकाणी एक खूप मोठी शोभायात्रा ठाण्यामध्ये सुरू आहे। आणि आज आनंद आहे की या शोभायात्रेच्या निमित्तानं पालखीला खांदा देण्याचं सौभाग्य मला मिळालं। आज आपण बघतोय की 500 वर्षांनंतर प्रभू रामांच्या रूपानं पुन्हा अयोध्येमध्ये त्यांचं पुनरागमन झालेलं आहे। संपूर्ण देशामध्ये नाही तर पूर्ण जगामध्ये हा आनंद उत्सव होतोय आणि त्याचाच एक भाग म्हणून ठाण्यामध्ये हा उत्सव होत असताना आमचं भाग्य आहे। या चांगल्या प्रकारची ही शोभायात्रा पार पडेल आणि सर्वांच्या जीवनामध्ये आनंद उत्सव यावा अशी प्रभू रामचरणी प्रार्थना। सर्वांना आम्ही आव्हान करेन की आपण या शोभायात्रेमध्ये सामील व्हा आणि सर्वांनी आपला राम, आपले प्रभू राम या ठिकाणी येतात त्याचं स्वागत करा। श्री अंबे मातेचा जयघोष आणि महाआरती करून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोपरीतील चैत्र नवरात्र उत्साहात हजारो भाविकांना सपत्नीक महाप्रसादाचं वाटप केलं। यावेळी राज्यातील अनेक दिग्गज नेते आणि मंत्रीही ठाण्यात आवर्जून उपस्थित होते। दरम्यान काल रामनवमी असल्यानं देवीच्या दरबारात जय श्रीराम हा रामगीतांचा सांगीतिक कार्यक्रम जल्लोषात पार पडला। निवडणुकीच्या व्यस्त कामातून रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्री देवीच्या उत्सवात सहभागी झाले होते। ठाणे पूर्व कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारानं दरवर्षी धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीनं श्री अंबेमा चैत्र नवरात्र उत्सव साजरा केला जातो। यंदा चैत्र नवरात्र उत्सवात मथुरेच्या श्रीकृष्ण राम जन्मभूमी मंदिराच्या धर्तीवर मंदिराचा देखावा साकारण्यात आला होता। 9 दिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तसंच त्यांच्या कुटुंबियांनी श्रींची प्राणप्रतिष्ठापना, नवकुंडात्मक सहस्त्रचंडी याग आणि महाआरती करून नवमीच्या दिवशी हजारो भक्तांना महाप्रसादाचं वाटप केलं। स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी लता शिंदे यांनी महाभंडाऱ्याच्या अलोट गर्दीत भाविकांना महाप्रसादाचं वाटप करून प्रतिवर्षीचा शिरस्ता पार पाडला। यावेळी मुख्यमंत्र्यांच्या सून वृषाली शिंदे, वडील संभाजी शिंदे, मंत्री दादा भुसे, संजय शिरसाट, रवींद्र फाटक, शीतल म्हात्रे, किरण सामंत, नरेश मस्के, जयप्रकाश कोटवानी, संपादक मिलिंद बल्लाळ आदींसह अनेक सेलिब्रिटीज आणि मान्यवरही उपस्थित होते। दरम्यान रामनवमीचं औचित्य साधून बुधवारी देवीच्या दरबारात पूर्वांग एंटरटेनमेंट प्रस्तुत जय श्रीराम हा रामगीतांचा बहारदार सांगीतिक कार्यक्रम पार पडला। यावेळी प्रभू श्रीरामांच्या भजनांबरोबरच भारत का बच्चा बच्चा जय श्रीराम बोलेगा या गीताचाही भाविकांनी आनंद लुटला। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी
चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवारांकडून आरोप प्रत्यारोप सुरू असताना ठाकरे गटाचे ठाणे लोकसभेचे उमेदवार तथा विद्यमान खासदार राजन विचारे यांच्या चैत्र नवरात्र उत्सवाच्या ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी भाजप आमदार संजय केळकर यांनी काल सायंकाळी आवर्जून हजेरी लावत देवीचं दर्शन घेतलं. यावेळी राजन विचारे यांनी इच्छुक उमेदवार संजय केळकर यांचा सत्कारही केला. या भेटीनं राजकीय पक्षातील नेत्यांच्या चांगल्याच भुवया उंचावल्यात. नवमीला अशा प्रकारे केळकर यांनी अचानक भेट दिल्यानं राजकीय चर्चांना मात्र उधाण आले. ठाणे लोकसभा मतदारसंघावर शिंदेसेना आणि भाजपनं दावा केल्यानं या जागेचा तिढा वाढला आहे. महायुतीकडून अजूनही उमेदवार जाहीर न करता प्रचाराचा धुरळा उडवला जातोय. त्यातच इंडिया आघाडीकडून उमेदवार म्हणून राजन विचारे यांचं नाव जाहीर करून त्यांनी प्रचारातही आघाडी घेतली आहे. याशिवाय भाजपनं हा मतदारसंघ खेचण्यासाठी अद्यापही जोर लावलाय. तर भाजपकडून इच्छुकांच्या यादीत माजी खासदार संजीव नाईक आणि आमदार संजय केळकर यांची नावं आघाडीवर आहेत. तसंच शिंदे सेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या व्हायरल पत्रकानं त्यांचं नाव उमेदवार जवळपास निश्चित झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. खार्टन रोड येथील ठाणे महानगरपालिका सफाई कामगारांच्या वसाहतीत एक उत्साही वातावरण पाहायला मिळालं. स्थानिक निवासी आणि समाजातील विविध घटकांनी मिळून एका सफाई कामगाराच्या मुलाच्या यशाचं कौतुक साजरं केलं. प्रशांत सुरेश भोजने यानं संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केल्यानं या क्षणी सर्वांचंच लक्ष त्याच्याकडे वेधलं गेलं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक जयेंद्र कोळी यांनी प्रशांतचा सत्कार केला. या उत्साहात सहभागी झालेल्या नागरिकांनी एक उत्साही मिरवणूक काढून प्रशांतच्या यशाची दखल घेतली. या यशामुळे सफाई कामगारांच्या मुलांना नवीन आशा आणि प्रेरणा मिळाली असून समाजातील इतरांना देखील शिक्षणाच्या महत्त्वाची जाणीव होत आहे. प्रशांतच्या या असाधारण यशानं ठाणे शहराचं नाव उज्ज्वल झालं आहे.